फायनली आदित्य आणि पारू या घरातून कायमचे बाहेर गेले. मला तर अजूनही पटत नाहीये की बहिणींनी त्या दोघांनाही हाकलून दिलं. आता त्या अहिल्याची पूर्ण ताकद निघून गेली. एकटी पडली ती. दिशा मला चिमटा काढ. काढ ना. काय बघते मला ना. मला बघायचं हे खरंय की अगो एवढ्या जोरात काढ. नाही हे स्वप्न नाहीये, हे सत्य आहे. तो आदित्य आणि ती पारू कायमची निघून गेली या घरातून. आणि त्यांच्या सोबत अहिल्याची संपूर्ण ताकद सुद्धा. हो बरोबर. म्हणजे आता या घरासाठी पुढची अहिल्या दामिनी देवी किर्लोस्कर, मीच. हो करेक्ट आहे तुमचं. आज उद्या आयुष्यभरासाठी या घराची अहिल्यादेवी किर्लोस्कर तुम्हीच असणार. दामिनी देवी किर्लोस्कर. दामिनी तू इथली अहिल्या नाही, तू आता इथली पारू होणार आहेस. आता तुला पारू सारखी सगळी नोकरांची कामं करावी लागतील. दामिनी देवी किर्लोस्कर. अहिल्या माझं ऐक. असा अविचारी निर्णय नको घेऊस ग. दोन्ही मुलांना दुखवून काय मिळणार आहे तुला? अगं त्यांच्याकडे बघूनच जगतोय ना आपण. आणि ते जर लांब गेले तर कुणाकडे बघून जगायचंय आपण? सया दादा हेच समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता की त्या दोघांना तू स्वीकारायला हवंयस. सया दादा माझा भाऊ, त्याने सुद्धा मला समजून नाही घेतलं. त्याने सुद्धा त्यांचीच साथ दिली आणि आता तू सुद्धा त्यांचीच बाजू घेऊन बोलतोयस माझ्याशी. मग इतक्या वर्षाच्या संसाराचा काय उपयोग? तुलाही ही अहिल्या कळली नाही ना? ही अहिल्या तिच्या तत्वांसाठी जगते, तिच्या तत्वांसाठी मरते आणि तिला कधीही खोटं सहन होत नाही. तुम्ही सगळ्यांनी माझा विश्वासघात केलाय. अहिल्या आता यापुढे या घरातल्या कुणीही त्यांच्याशी संबंध ठेवायचा नाही, नाहीतर माझ्या सोबतचे सगळे संबंध तुम्हाला संपवावे लागतील. मालक तुम्ही पाहिजे या घराला थांबा. होय मालक, आमचं घर मोकळं आहे, आमच्या घरी चला. मी तुम्हा सगळ्यांच्या भावना समजू शकतो, पण प्लीज तुम्ही आम्हाला पण समजून घ्या. माझ्यासाठी आईचा शब्द हा शेवटचा शब्द आहे. त्यामुळे मला तिची आज्ञा पाळावी लागेल. आणि तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित करणार. तुमचं प्रेम असंच राहू द्या. तुमचे आशीर्वाद आमच्या संसाराला मिळू द्या. आम्ही लवकर परत येऊ. ठीक आहे, काळजी घ्या. हा, सगळ्यांनी आपली काळजी घ्या. चल चल. दादा
ना प्लीज. दादा मी तुझ्यासोबत येतो. चल ना यार, मी येतो तुझ्यासोबत. चल ना. नाही रे. नाही. प्रीतम सर, राम वनवासाला गेल्यानंतर भरताना समद राज्य सांभाळलं होतं. तुम्ही लक्ष्मण नका हो, भरत व्हा. किर्लोस्कर कंपनीला आणि या घराला गरज आहे तुमची. समद्यांची काळजी घ्या. दिशा मॅडम सारखी राक्षसीन घराचा घास घ्यायला बसली. त्यांच्यापासून या घराला वाचवा. देवी आईना खरी गरज तुमची आहे. नाही बाबू. प्रिया मॅडम, सावित्री हत्या, श्रीकांत सरांच्या औषधांच्या येळा पाळा. देवी आईंसाठी मंदिर तयार करून ठेवा. सोमनांची काळजी घ्या. ही जबाबदारी आहे तुमची. तुझ्याशिवाय काही शक्य नाही. तू प्लीज नको ना जाऊ मारू. प्लीज आमच्या सोबत राहा ना दादा. नाही दादा, मी तुमच्या बरोबर येणार. जाऊ दे. वहिनी. वहिनी म्हणताना मला, वहिनी ही तिच्या दिरासाठी आईसारखी असते. मग या वहिनी आईची शपथ आहे तुम्हाला. या घरात एक बी पाऊल बाहेर टाकायचं नाही. जबाबदारीनं वागाल. श्रीकांत सरांची आणि देवी आईंची काळजी घ्या. समद्यांना सांभाळा. प्लीज. तुझ्याशिवाय हे सगळं शक्य नाही. प्लीज तुम्ही नका जाऊ दादा. मी येतोय तुमच्या सोबत. चल. नाही चल, मी येतोय. नाही. मी येतोय यार. मी येतोय. भाई बोला, भगवान बोला. घरी जा. घरी जा. दादा. जीवाचा ह्यो डाव मांडला सैर भैर झालं सार आखटीत घडलं काळाड घेऊन गेला देऊन जन्माची सजा देवा कसा फास यो तुझा देवा कसा फास यो तुझा. माफ कर पारू, मला माफ कर. मला वाटलं होतं लग्नानंतर आपल्या छान संसाराची सुरुवात होईल. मी तुला सुखात ठेवेन. मी तुला तुझ्या हक्काच्या घरी आणायचं सोडून रस्त्यावर आणलं. पण मी हरलो मी. नाही आदित्य सर, मी तुमच्यातल्या श्रीमंतीवर कधीच प्रेम केलं नाही. तुमच्यातल्या साध्या भोळ्या जीवाला जीव देणाऱ्या माणसावर प्रेम केलं. आदित्य सर, तुम्ही मला जिथं जसं ठेवाल ना तिथं मी आनंदात राहील. आपला एक नवीन प्रवास, नवीन सुरुवात. तुला वाटतंय तू स्वामीनिष्ठ आहेस? तूही खाल्ल्या अन्नाला जागला नाहीस. खरं तर पारू सारखी सून तुला मिळाली आहे याचा आनंदच व्हायला हवा. आता मला कळतंय की तू आदित्यचा साखरपुडा का थांबवत होतास ते. तुला आता मी किंवा पारू आमच्या दोघींपैकी कुणाची तरी एकीची निवड करावी लागेल. मी चांगली आई होऊ शकले नाही. तिच्या येण्याने जर तुमचं कुटुंब पूर्ण होणार असेल तर मग माझी काहीच गरज नाही. मीच निघून जाते ना घरातनं. तू फक्त पारूचा स्वीकार कर, एवढंच म्हणतोय ना. या मुलीचं नाव परत या घरात घेतलं जाणार नाही. मला हिचा चेहरा बघायची सुद्धा इच्छा नाहीये. कारण ह्या मुलीनी माझ्यापासून माझ्या मुलाला हिरावून घेतलंय. पण आज माझा हा अख्खा माझच संपला. कारण ह्या मुलीने माझं नाक कापलंय.
तुझा या कुटुंबाशी, या घराशी आणि माझ्याशी काहीही संबंध नाही. अरे बा, तू तर रडू नकोस ना रे. तिकडे बाहेर ताईने मी रडत बसले. बा, आपण आदित्य सरांना ताईला आणूया ना इकडे राहायला. बा, अरे बा बोल ना काय तर. बा, तुला माहिती ना ताईला थंडी वाजत असेल. माहिती तुला ताईला गारवा सहन नाही होत. अरे बोल ना काहीतरी. अजिबात नाही हा. ज्या दिवसाची भीती होती ना, दिवस दिवस बघायला लागलाय आज सगळं सगळं सगळं. मारुती दादा, जे काही घडलं ते थांबवणं कोणाच्याच हातात नव्हतं, पण गोष्टी अशा काही घडतील असं मात्र नव्हतं वाटलं. सगळा नियतीचा खेळ आहे. पण मला एक कळत नाही की माझ्या पारू बाळाच्याच नशिबात हे सगळं काय नाही सोसलं तिने. दौऱ्यापासून नातं लपवून ठेवलं. दौऱ्याला कळल्यावर सुद्धा कधी मानाची अपेक्षा नाही केली. आता सून म्हणून घरात येण्याआधीच तिला घराबाहेर पडावं लागलं. आलेलंय माझ्या पारूच्या नशिबात हे सगळं. का का हा. अरे मी कमनसीबी आहे ना म्हणून हे समजा घडतंय. मायापुरीचं लग्न नाही लावून देऊ शकलो मी तिच्या जीवावर उठलो. एक चूक नाही देऊ शकलो. एक चूक नाही देऊ. मारुती दादा, मारुती दादा, हारलो मी. अरे स्वतःला नको ना असं मारून घेऊ. मारुती दादा, कशाला स्वतःला शिक्षा करून घेताय? चूक नाहीये तुमची याच्यात काही. हो, माझी चूक आहे ही समधी. तुम्ही मला सांगा सावित्रीताई की पुरीच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचं काय असतं? हक्काचं माहेर. ते हक्काचं माहेर पण मी नाही देऊ शकलो. सावित्रीताई, मला सांगा की आपण नोकर आहोत म्हणून आपण गरीबच राहायचं का? मोठी स्वप्न नाही बघायची का? मी माझ्या पारूला कायम सांगत होतो की आपण नोकर माणसं मोठी स्वप्न नाही बघायची. माझ्या पारूने नाही बघितली मोठी स्वप्न. पर तिच्या नशिबानं धक्का दिला तिला. माझी पोर रस्त्यावर आली. आपल्या पारूवर तुमचे संस्कार आहेत, तुमची हिंमत आहे तिच्यात. खचणार नाही आपली पोर. आणि मला माहिती आहे मारुती दादा, तिची देवी आई सुद्धा तिच्यापासून फार काळ वेगळी नाही राहू शकणार आहे. मला खात्री आहे अहिल्या मॅडम पारूचा सून म्हणून लवकरच स्वीकार करतील. सावित्री आत्या, खरंच होईल समजा नीट? हा, होईल ना समजा नीट?
हो रे माझ्या बाळा, सगळं नीट होईल. सगळं नीट होईल रे. अरे असं कसं झालं? मी वाईट मुलगा होतो ना. हा? दादा चांगला होता. आईचा केवढा जीव होता दादावर. आई किती किती प्रेम करायचे दादावर. आज तिने त्यालाच बाहेर काढलं ग. अगदी चूक कोणाची आहे प्रेम? सांग मला. चूक वेळेची, चूक काळाची. आज या सगळ्यात ना सगळ्यात जास्त त्रास आईंना होत असणार आहे. आज आई दादांवर जितकी रागवली आहे ना, त्यापेक्षाही जास्त स्वतःवर रागवली असणार आहे. आणि प्रीतम, आपण आई आणि दादा दोघांचे दोषी होत. मग आपल्याला का नाही शिक्षा दिली आईने? पारू आणि दादालाच का? पारूने केवढं केलं या घरासाठी. हा? जीव धोक्यात घालून तिने आपल्या घराचं रक्षण केलं. पारू, त्या आईने तिलाही बाहेर काढलं आणि मी काहीच करू शकलो नाही ग. मी काहीच नाही करू शकलो. प्रीतम, प्रीतम, आता वेळ नाजूक आहे. गोष्टी शांतपणे समजूतदारपणे हाताळण्याची गरज आहे. मला सांगा, आज जर तुमच्या जागी दादा असते आणि दादांच्या जागी जर तुम्ही असता ना, तर दादा कसे वागले असते? तुम्हालाही अगदी तसंच वागायचंय. गोष्टी समजूतदारपणे हाताळायचंय. कळतंय ना तुम्हाला प्रीतम? हा, एवढं कराल ना दादासाठी?